गावातलं जे उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं असा अहवाल देखील आता बाहेर आलाय. आणि मग महत्वाचे प्रश्न जे उरतात की अजित पवारांनी जो फोन करून धमकी देण्याचा प्रकार जो केला होता तो कितपत योग्य आहे. तर आपण कायद्याच्या बाबतीत बघितलं तर त्याच्यात 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे त्यांनी जो फोन केला, एकेरी भाषा वापरली, धमकावले, ते त्यांना करता येतं की नाही. तर कायद्याप्रमाणे सेक्शन 351 BNS कायद्याचा तो मी वाचून दाखवते की दुसऱ्या व्यक्तीला भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने धमकवणे, त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीतरी करण्यास भाग पाडणे किंवा त्यांना कायदेशीररित्या जे करण्याचा अधिकार आहे ते करण्यापासून रोखणे या कृत्यांना दंड केला जातो 351 प्रमाणे. आणि दुसरा कायदा जो आहे तो सेक्शन 132 म्हणजे त्यांनी जर एखाद्या अधिकाऱ्याला त्याचं काम करण्यापासून डिटर केलं, इंटेंट टू डिटर असं जर असेल तर त्यांना हे दोन्ही कायद्याप्रमाणे त्यांच्यावर FIR होऊन त्यांना त्यांची शिक्षा मिळणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा की त्यांनी जे मदत केली ते अतिशय इल्लीगल गोष्टीला त्यांनी मदत केली आणि आदेश देऊन